हाय हॅलो नमस्कार. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्व गोडताईचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. एका ताईने छान अशी रिक्वेस्ट केली होती, तो व्हिडिओ मी बनवलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मी कॉन्ट्रास्ट कलरचा कापड वापरलेला आहे. तुम्ही तुम्हाला जसा असेल तसं तुम्ही वापरू शकता. व्हिडिओ बघा. व्हिडिओ अस्तर वगैरे मी कट करून साईडला ठेवलेलं आहे. मी तुम्हाला पुढे पुढे मी सांगतच जाईन, तुम्ही तसं बघा. इकडे बघा, मी हे ब्लाऊज मेन कापड घेतलेला आहे आणि डबल फोल्ड केलेले अस्तर सुद्धा इकडे डबल फोल्ड करून घेतलेला आहे. एकावरती एक ठेवून साईडला देते आणि प्लॅस्टिकची गोणी घेतलेली आहे. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही फॉर्म वगैरे काय असेल ते वापरा. प्लॅस्टिकची 5 किलोची आट्याची गोणी वापरा, काही वापरा. मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. कमी होतं तिथे मी जॉईंट मारून घेतलेलं आहे. आपल्याला 12 बाय 12 इंचाचं आपल्याला एक तुकडा हवा आहे, तर मी कमी जास्त ॲडजस्ट करून घेते. आपल्याला वाया घालवायचं नाहीये. तर 12 बाय 12 इंचाचा आपल्याला मी खुणा करून घेते. बघा, एका ताईने छान कमेंट केलेली की त्याच्यासाठी मी इकडे बनवते, हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. 12 बाय 12 इंचाला मी खूण करून घेते. आणि तुम्हाला माझ्या हातामुळे अड दिसत नसेल आणि माझ्या समोरून हा खिडकीतून उजेड येतो त्याच्यामुळे दिसत नाही. बघा, 12 इंच आहे आणि लांबी रुंदी सेम घेतलेली आहे. 12 इंच बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. छान अशी मी पेनाने खूण करून घेते. 12 इंचच घेतलेला आहे बघा. 12 बाय 12 इंचाचा चौकोनी तुकडा कट करून घेते. छान असं आपले 2 तुकडे बघा, मी अशी 12 बाय 12चे कट करून घेतलेले आहेत. मेन कापड आहे ना ते आणि अस्तर एकाखाली एक ठेवून घेतलेले, डबल फोल्ड केलेले, डबल घडी घातलेले आहे. आणि आपल्याला त्याचे 2 भाग, आपल्याला 2 भाग हवे आहेत. अस्तरचे 2 आणि कपड्याचे 2. एक तुकडा मी आपल्याला गोणीचा घेतलेला आहे 12 12 इंचाचा आणि त्याच्यावरती ठेवून मी त्याचे 2 भाग, 2 असे सुट्टे सुट्टे करून घेते. छान असं आपलं कट करून झालेलं आहे. तर आता आपल्याला इकडे मेन कापड उलटं सुलटं करून व्यवस्थित ठेवून घ्यायचं अस्तर. छान असं आपले कट करून झालेले आहेत. ताईनं छान छान मस्त मस्त असे तुम्ही सुद्धा शिवा. आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला साईडला बॉटमसाठी 30 बाय 5 इंचाचा आपल्याला लांबी 30 इंच घ्यायची आहे. रुंदी जी आहे 5 इंच घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. एक मी ऑलरेडी अगोदर कट करून ठेवलेला आहे आणि 30 इंचाला खूण करून घ्यायची आहे आणि तिथेच कापून टाकणार आहे मी. तिथे मी हा बरोबर बोट पकडलेला आहे 30 इंचाला आणि आता मी कट करून टाकते. तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे. मी थोडासा व्हिडिओ एवढा स्लो केलेला आहे, फास्ट केलेला नाही आहे. आणि साईडला ठेवते ते सगळे कपडे. आणि बघा, आता 5 इंच आहे रुंदी जी आहे ना, 5 इंच आहे. तुम्हाला हवे असेल तर छोटीसुद्धा घेऊ शकता, 4 इंचाची वगैरे. बघा, 5 इंच तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. 5 इंचाचा आहे. लांबी जी आहे ती 30 इंचाची आहे. दिसतच नाही, खिडकीतून उजेड पडतोय ना त्याच्यामुळे फ्लॅश पडते, त्याच्यामुळे दिसतच नाही आहे. अस्तर घेतलेला त्याच मापाचं आणि मेन कापड असं मी कॉन्ट्रास्ट कलरचं वापरणार आहे. तुम्हाला तुमच्याकडे एका कलरचं असेल, तुमच्याकडे जे हवं असेल ते तुम्ही वापरा. जुनं मॅक्सी गाऊन, टॉप, कुर्तीज, जीन्स पॅन्ट, शर्ट, काहीही तुम्ही वापरू शकता. इकडे बेल्टसाठी सुद्धा मी कपडे कट करून ठेवलेले आहेत. आपल्याला स्टिच करायचे आहेत. बघा, पायपिंगसाठी सुद्धा कपडे आहेत. मी काही बेल्ट वगैरे रेडी करून घेतलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओच्या नंतर पुढे दाखवेनच. मॅचिंग धागा वापरून पिवळ्या कलरचं ते शिवून घेतलेलं आहे. आता इकडे मी लाल धागा मॅचिंग धागा वापरणार आहे. एक साईडला मी ठेवून घेते हे एक जो पार्ट आहे ना 12 बाय 12 इंचाचा अस्तर, त्याचं मेन कापड प्लॅस्टिक जे आहे ना ते एक साईडला ठेवून घेते. एकच आपल्याला शिवून घ्यायचं आहे पहिला. व्हिडिओ जरा मोठा होईल का, तर व्हिडिओ बॅग जे आहे ना थोडीशी हेवी आहे, थोडा वेळ घेणारी आहे, पण खूप छान आहे. मार्केटला वगैरे तुम्ही जाण्यासाठी एका ताईने छान मला कमेंट केली होती, तिचा मी रिक्वेस्टेड व्हिडिओ तुम्हाला पहिलेच बोललेले आहे. मी इकडे छान अशा पिनअप करून घेते. चारी साईडला एकावरती एक ठेवून घेतलेला आहे आणि पिनअप करून घेतलेले आहेत. आपल्याला चौकडी शिलाई मारून घ्यायच्या आहेत. हे कापड कॉटनचं आहे ना, वरचं मेन ब्लाऊज पीसचं, ते छान आहे. त्याच्यामुळे जास्त एवढं काही उडत असं हे फुगा वगैरे येणार नाही आहे. त्यासाठी मी एवढं हे नाही करत. पण दुसरं काही काही नरम कापड असतात ना, त्याचे खूप फुगा वगैरे येते, त्याचा इश्यू होतो. छान असं आपलं चौकडी शिलाई मारून झालेले आहे. आता आपल्याला मधून मधून शिलाईसुद्धा मारून घ्यायच्या आहेत. पुढे व्हिडिओ बघा.
दोन्हीला सुद्धा मस्त जॉईंट चौकनीमध्ये मध्ये चौकनी जोडून जॉईंट करून घेतलेला आहे. आणि दोन्ही सुद्धा पार्ट रेडी करून घेतलेले आहेत बघा. एक्स्ट्राचं कट वगैरे टाकून घेतलेलं. एक साईडला दुसरा पार्ट ठेवून घेते, एक पार्ट घेते आणि त्याला असं डबल फोल्ड, कुठल्या साईडने तुम्ही डबल फोल्ड करा, लांबी रुंदी सेमच आहे त्याच्यामुळे दोन्ही साईडला अशा पिनअप करून घेते. आपल्याला इकडे राऊंड देऊन घ्यायचं आहे, त्याच्यासाठी 2-2 इंचाला कुठल्याही साईडला तुम्ही कोपऱ्यातून 2 इंच वरती आडवं आणि 2 इंच उभं घ्या आणि त्याला गोल आकार देऊन घ्या. छान असा, जास्त मोठा हेवी पण आहे, जास्त मोठा असा वेगळाच नाही. आणि थोडंसं वरच्या साईडला हलका अर्धा इंचापेक्षा कमी असं थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे. गोल आकार घेतला, थोडी सरळ रेषा आखून घेतलेली आहे मी आणि कट करून घेते. दुसरं सुद्धा तसंच त्याच्यावरती ठेवून आपण करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. छान असं आपल्याला एकावरती एक ठेवून कट झालेला आहे. आणि आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, मी पहिलंच मला बोललेली 2 इंच रुंदीच्या आणि लांबीला आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं अशा पट्ट्या मी कट करून घेतलेल्या होत्या 2. आणि ती आपल्याला त्याची पायपिंग करून घ्यायची. उलट्या साईडला ठेवून सरळ साईडला नंतर पायपिंग करायची. दोन्ही आपण झटपट करून घेऊया चला. अगोदरच मी मॅचिंग धागा होते तेव्हाच बेल्ट रेडी करून घेतलेले होते. आपल्याला 1 इंच रुंदीला आणि 23 इंच लांबीचे मी बेल्ट घेतलेले आहेत बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. एकावरती एक ठेवून आता एक्स्ट्राचं थोडंसं जे आहे ना ते कट करून घेते. आणि आता इकडे त्या साईडला ठेवायचे आहेत बेल्ट. आणि मेन आपण 12 बाय 12 इंचाचे आपण जे हे बनवून ठेवलेले आहेत ना ते आपल्याला घ्यायचे आहेत बघा. 23 इंचाचे आहेत लांबीला आणि ह्याला आपल्याला मध्य करायचा आहे. ह्याचा सुद्धा एक साईडला ठेवून देऊ आणि मध्य करून घेऊ बघा. असं मध्य करून घेते, खून करून घेते मध्यावरती. आणि वरून आपल्याला 2.5 इंच खाली यायचं आहे. आपल्याला वरती लावायचे नाहीत बेल्ट, थोडेसे खाली लावायचे. वरून 2.5 इंच खाली यायचं आहे आपल्याला बघा. 2.5 इंचावरती मध्य केलेलं त्याच्यावरती 2.5 इंच यायचं आहे. आणि साईडला सुद्धा 2.5 इंचाला खुणा करून घ्यायचे आहेत बघा. दोन्ही साईडला 2.5 इंचाला खुणा करून झाल्या. आणि त्याच्यावरती असे बेल्ट लावून घ्यायचे आहेत. का तर माझ्याकडे ना लाल कलरचा धागा आहे त्यासाठी मी असे लावते. तुम्ही डबल फोल्ड करून सुद्धा ते तुम्ही लावू शकता वरच्या साईडला फोल्ड करून. पण माझ्याकडे लाल धागा आहे त्याच्यावरती दिसेल म्हणून मी अशी थोडं शिलाई मारून घेते. नंतर ज्यावेळेस पुढे मला बटन जोडायचा आहे ना तेव्हा मी धागा लावेन ना तेव्हा त्याच्यावरती शिलाई मारून घेईन. असं लॉक करून व्यवस्थित घेते. दुसरं सुद्धा लावून घेऊ चला.
30 बाय 5 इंचाचा बॉटम बनवलेला होता, त्याला मध्ये केलेला आहे. आपल्या बॅग आहेत त्याला सुद्धा मी दोन्ही पार्टला खालच्या साईडला मध्ये करून खून करून घेतलेले आहे आणि दोन्ही साईडला मी असं डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतलेले आहे. वरच्या साईडला बघा इकडे पायपिंग सारखं दिसतंय, तिकडे वरच्या साईडला डबल फोल्ड करून थोडं थोडं पाव इंच दोन्ही साईडला मी करून डबल फोल्ड करून घेतले. आता काय करा, त्याला मध्ये करून घेते आणि खुणा करून घेते दोन्ही साईडला. याला सुद्धा बॅगला सुद्धा मी अगोदर मध्ये दोन्ही साईडला पाटला अशी खुणा करून घेतलेला आहे. त्याच्यावरती ते आपण जी खून केलेलं आहे ना ती ठेवून त्याच्यावरती मी पिन लावून घेणार आहे आणि बघणार आहे. आणि त्याला राऊंड आपल्याला तुम्हाला हवा असेल ना आतल्या साईडला सुद्धा तुम्ही जोडू शकता. पण मी इकडे बाहेरच्या साईडला पायपिंग करणार आहे येलो कलरची. फिनिशिंग खूप सुंदर दिसते, तर थोडीशी वेगळी आणि थोडीशी नवीन पद्धतीची आणि मस्त अशी आपल्याला मार्केटमध्ये वगैरे भरपूर साहित्य ह्याच्यामध्ये बसतं अशी हँडबॅग आहे. आता मी याला शिलाई मारून घेते. बघा तुम्ही दोन्ही मध्यावरती खून करून एक साईडला अगोदर घेते, नंतर दुसऱ्या साईडला लावून घेते, म्हणजे आपलं खालीवर वगैरे व्हायला नको. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम इझिली बसून जाते ते. चला आपण आता दोन्ही पार्टला रेडी करून घेऊया आणि नंतर पुढे भेटू. साठी मी इकडे कपडा अगोदर आतल्या साईडवरून लावला आणि शिलाई मारून राऊंडला घेतली. आता इकडे डबल फोल्ड करून पायपिंग करून घेते. तुम्ही कुठलं तुमच्याकडे मॅचिंग असेल ते तुम्ही वापरा आणि पायपिंग करा. नाहीतर तुम्हाला नसेल पायपिंग हवी असेल तर तुम्ही आतल्या साईडला जोडा आणि वरून प्लेन ठेवून आतल्या साईडला पायपिंग केली करा, म्हणजे दिसणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान दिसेल. पण तुम्हाला नसेल पायपिंग करायला, तुम्ही नाही केली तरीसुद्धा चालेल. पण खरंच खूप सुंदर दिसते बरं का हे कलर कॉम्बिनेशन. म्हणजे लाल माझ्याकडे पिवळं होतं. कुर्ती शिवलेली अगोदर तुम्हाला बोललीच नाही मी, अगोदर एक व्हिडिओ टाकलेला का कुर्तीमधून शिल्लक राहिलेलं कापड आहे. थोडी मोठी कुर्ती होती, तिचा मी वापर केलेला आहे. जुनी कुर्ती होती तिचा,
एक साईडला पायपिंग झालेलं आहे, आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी तशीच पायपिंग करून घेते. व्हिडिओ खूप ऑलरेडी मोठा झालेला आहे, अजून मोठा होईल. तर बघा एक साईडची तुम्हाला दाखवली, दुसऱ्या साईडला छान अशी बघा झालेली आहे, पायपिंग सुद्धा क्यूट झालेले आहे. आता इकडे आपल्याला चेन सुद्धा लावायची आहे. तर आता इकडे मी काय केलेलं आहे, बेल्टला तुम्हाला बोललेली ना मी, मॅचिंग धागा असे येईल ना तेव्हाच मी याला व्यवस्थित लॉक करून रब करून घेईन. इकडे 15 इंच लांबीची मी चेन घेतलेली आहे बघा, 15 इंचाची चेन घेतलेली आहे. आता काय करायचं आपल्याला इकडे 1 इंच आपल्याला वरून खाली यायचं आहे. तुम्हाला 1.5 इंच यायचं असेल तर 1.5 इंच या, 1 इंच यायचं असेल तर 1 इंच, तुमच्या मर्जीनुसार. पण मी एक 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 इंचालाच खुणा करून सगळीकडे मी घेतलेले आहेत बघा. चेन लावायची आहे आपल्याला. तर चेन जी आहे ना इकडे मी ह्याचीवाली लावणार आहे. दोन्ही साईडला मी 1 1 इंचाला खुणा करून घेते. आपल्याला चेन इकडे लावून घ्यायची आहे छान अशी आणि झटपट असं. चला आपण चेन लावून घेऊ. चेन जी आहे ना ती उलटी ठेवायची त्याच्यावरती आणि मग शिलाई द्यायची. परत पुन्हा दाब शिलाई देऊन घेणार आहे. दोन्ही साईडला मी तसंच करून घेते बघा. अगोदर साईडला जे आहे ना आतल्या साईडला शिलाई मारणे, आता वरून दाब शिलाई देते आणि नंतर रनर टाकणार आहे. रनर काढून घेतलेला आहे मी आणि ओपन करून चेन तिकडे एक अटॅच केली, इकडे एक अटॅच केलेलं आहे. तुम्हाला जर ताईनं समजलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनल तुम्हाला थोडं जर काय ह्याच्यातलं आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि खरंच खूप मेहनत लागते ताईनं व्हिडिओ बनवायला. हे बघा दोन्ही साईडला मी चेनच्या तिथे चेन आपल्याला ओपन होऊ नये म्हणून आपल्याला दोन्ही साईडला बंद करण्यासाठी दोन्ही साईडला कापड लावून घेतले. खरंच खूप व्हिडिओ मोठा झालेला आहे. तुम्ही बोर होतील म्हणून मी काही जास्त दावण हे केलं नाही. खूप एडिट करून एवढा ॲडजस्ट करून केलेला आहे. तर बघा आतल्या साईडचा किती स्पेस आहे. याच्यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये किती पण साहित्य आणायच्या अजिबात हे होणार नाही. किती क्यूट आणि किती सुंदर झालेलं आहे बघा, मस्त झालेलं आहे. तुमच्याकडे कलर कॉम्बिनेशन असेल एकाच कलरची केली तरी सुद्धा चालेल, मस्त झालेलं आहे बघा. हेवी तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा. बघा इकडे सुद्धा कशी सुंदर दिसते. रेडीमेड स्टाईल वाटते की नाही. रेडीमेड असते बघा, ब्लॅक आमच्या गावाला साईडला ब्लॅक कलरची असते, अशा प्रकारची दिसते आहे. एवढंच काय की इकडे मी कलर कॉम्बिनेशन केले. आणि ही जर बॅग तुम्ही घ्यायला गेले ना, बॅग 200 रुपयाच्या कमी तुम्हाला देणारच नाहीत मार्केटमध्ये. तर बघा कशी झालेली आहे आपली मस्त अशी बॅग. तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. चला आपण नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटू. तर बाय बाय. असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. मस्त मस्त शिवा, सेल करा आणि पैसे कमवा. चला आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय. ओम नमः शिवाय.